मी परमेश्वर मधलाने स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा शेतकरी मित्रांनो, त्या दिवशी आपण रोटावेटर मारण्याचा व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला. रोटावेटर मारणं काम चालू आहे. आता आपण त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं की इथं व्हायला आहे म्हणून, पण तरी त्यानं रोटावेटर मारताना लक्ष ठेवलंच नाही याच्यावरती. अरे त्या दिवशी पाणी चालू केलं, माझं पण लक्ष नाही. हा जो आपला आहे तो फुटला म्हणून. तर आता हे इथं पाणी थांबलं आहे, त्याच्यामुळे जे आपले बेड पाडायचं आहे ते थोडंसं लेट होत आहे. कारण आपण आता 1-2 दिवसामध्ये लगेच रोटावेटर मारल्यानंतर बेड करणार होतो. परंतु आता इथं हे आपण जे पाणी चालू केलं होतं पूर्ण पाणी थांबलं आहे. म्हणून आता हे काही सुकत नाही लवकर, कारण थंडीचे दिवस आहे. तरी आता 3 दिवस झाले याला, तरी हे पूर्ण ओलत दिसत आहे. बघू शकतो मी कुठपर्यंत, हे तिथपर्यंत आहे. तो एक आपला तिकडे व्हायला एक तुम्हाला कदाचित दिसणार नाही, तो एक आहे त्या तिकडे. ते ड्रीप जे आहे पूर्ण त्या हॉलवरती चालू आहे, कॉकवरती. आणि हा जो दुसरा आहे हा मध्यात होता, ज्याच्यावर आपण अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असं 2 प्रकारे हे ठिबक टाकणार होतो. तर त्याआधी सर्व आता हे बघा, त्या ठीक आहे. आता त्यालाही दिसला नसेल कदाचित ट्रॅक्टरवाल्याला, रोटावेटर त्यानं डायरेक्ट याच्यावरूनच चालवलं. तर असं तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही जेव्हा ट्रॅक्टर आपल्या शेतामध्ये आपण आणतो तेव्हा त्याला आधी सांगून द्यायचं, किंवा तिथं दगड वगैरे काहीतरी खून लावून ठेवायची. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आपण जरी टरबूज लावत असले तरी तुम्हाला समजा टरबूजाबद्दल जे जे काही समस्या आहे त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण कलिंगड या पिकाची पूर्ण सिरीज घेऊन येणार आहे. त्यामध्ये पूर्ण ड्रीप मधून जे खत देतो ते, फवारणीचं नियोजन, सर्व आपण माहिती याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ही देणार आहेत. आणि आपल्याला पूर्ण खर्च वजा करता काय नफा सापडला ते पण आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर चालेल, धन्यवाद.